आज प्रेरणाला मी घेऊन गेलेलो आई अंबाबाईची ओटी भरायला आणि लग्नानंतरची पहिली वसुबारस असल्यामुळे गायची पूजा पण केली आणि ह्या पूजेचा योग देवाच्या कृपेने लय बरेच होणार. घरातल्या करंजीचा बेत आटपून आम्हाला जायचं होतं आई अंबाबाईच्या दर्शनाला, कारण आज आम्ही दोघं पण पहिल्यांदा आई अंबाबाईची ओटी भरणार. बिनखांबीला पोचल्या आम्ही पहिल्यांदा बघितले ते महाराजांचे सैनिक. पहिल्यांदा आम्हाला किल्ल्याची आठवण झाली. आता टोक दिसते का ते. मग आम्ही पहिल्यांदा श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला गेलो. यावर्षी माधुरला लय काय निघून आले आणि हे सगळं बघून ही गर्दीत नाही झमाझम पळत्या बारक्या होई. पुढे तर हरवर म्हणून तिचा हात धरून येतो. त्यांच्या घरात येतील आमच्या पोरगीला कुठे घालवलास म्हणून, तर ती पोरगी म्हणते मला आता बंदूक पाहिजे. झालं, खुश झाली. पोचलो आई अंबाबाईच्या प्रवेशद्वारामध्ये. बच्चे हो, कम्प्लीट बच्चे. पहिल्यांदा म्हणलं ओटी घेऊया. मग आईसाठी ओटी घेऊन मंदिराच्या गुंबरड्याचा अष्टगंध लावून आत गेलो तर समोरच बघितलं गाय आणि वासरू. म्हणलं आईच्या कृपेने आज वसुबारस आपली इथून. खरं नशिबाचा फेरा काय सांगतो आपल्याला काय माहित असते. ही एवढी मोठी रांग, आता ओटी भरायला म्हणलं आपल्या रांगेत पुढे जायचं आणि तेवढ्याच आरतीची पण वेळ झाली. आत पालखीची सजावट चालू होती. तुम्ही सगळ्यांना श्री महाकालीचं दर्शन घ्या. आपण कॅमेरा बंद करतोय मंदिराचा पवित्र आता डायरेक्ट आपण बाहेर चालू करा. वसुबारस निमित्त आईची ही पूजा खास सौरमोरे व्लॉग्स फॅमिलीसाठी. कितीतरी दिवसापासून आपल्याला ओटी भरायची होती. आज आईने स्वतः योग आणला. बजरंगबलीचं दर्शन घेतल्यावर बघतर काय गाय आणि वासरू दोघं पण गायब. म्हणलं तर वसुबारस चुकला आपलं. नशिबातच नव्हतं म्हणून बाहेर पडायला चुकून एका गणेश शिरतो बघतर काय समोरच वसुबारस चालू होतं. म्हणलं चुकलेला रस्ता नाही, म्हणलं बरोबर आणून ठेवलंय देवाने. अतिशय शास्त्रशुद्ध उत्कृष्ट पद्धतीने आम्ही दोघांनी पण गायीची पूजा केली. अशा पद्धतीने गोमातेने आमच्या हातून स्वतःची पूजा करून घेतली. मग म्हणलं घरी जाऊ, आता उद्याची धनतेरसची पण तयारी करायची. मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये 100%.